लोक काय म्हणतील हा फक्त 3 शब्दांचा प्रश्न आहे. पण या 3 शब्दांमुळे कितीतरी लोक आपलं स्वप्न सोडून देतात. आपल्याला एखादी गोष्ट करायची असते, पण मनात विचार येतो, लोक हसतील का? लोक मला चुकीचं समजतील का? माझ्या निर्णयावर लोक टीका करतील का? आणि मग आपण आपल्या मनाचं ऐकण्याऐवजी लोकांच्या मतानुसार जगायला सुरुवात करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करणं सोडून द्या. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, लोक बोलणारच आहेत. तुम्ही काहीही केलं तरी लोक तर बोलतील. तुम्ही काहीही केलं तरीही लोक काहीही टीका करतील. तुम्ही पुढे गेलात तरी काही लोकांना समस्या असेल, आणि तुम्ही मागे राहिलात तरीही काही लोक तुमच्यावर टीका करतील. मग प्रश्न असा आहे, आपण आयुष्य लोकांच्या बोलण्याप्रमाणे जगायचं का? समजा तुम्हाला एखादं स्वप्न आहे. तुमचंच एखादं स्वप्न आहे. तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे. तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे. एखादी परीक्षा द्यायची आहे. यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे. किंवा तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे. पण तुमच्या मनात पहिला विचार येतो, लोक काय म्हणतील? आणि त्या एका विचारामुळे तुम्ही सुरुवातच करत नाही. कदाचित तुमच्या मनात क्षमता आहे, तुमच्यात मेहनत करण्याची तयारी आहे, तुमचं स्वप्न खरं करण्याची इच्छा आहे. पण तुम्ही फक्त लोकांच्या मताच्या भीतीने थांबता. आणि काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर प्रश्न पडतो, मी तेव्हा प्रयत्न केला असता तर? ही जर आणि तर ची भावना खूप मोठी आहे. म्हणून आयुष्यात एक गोष्ट लवकर शिकून घ्या, लोकांचं मत ऐका, पण तुमच्या आयुष्याचा निर्णय त्यांच्या हातात देऊ नका. लोकांचा सल्ला घ्या, चांगला असेल तरच घ्या, चूक असेल तर तो सोडून द्या. पण प्रत्येकाच्या मताला आपल्या मनावर घेऊ नका, कारण प्रत्येक व्यक्तीला तुमची परिस्थिती माहिती नसते. त्यांना तुमची मेहनत माहिती नसते. तुम्ही किती वेळा अपयशी झालात हेही माहिती नसतं. तुमच्या मनात काय चाललंय हेही माहिती नसतं. म्हणून फक्त बाहेरून पाहून लोक तुमच्याबद्दल मत बनवतात, आणि आपण त्या मताला खरं मानून स्वतःवर शंका घ्यायला चालू करतो. कदाचित मी खरंच चुकीचा असेन, कदाचित माझ्याकडून हे होणारच नाही, आणि हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. पण लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं आहे, लोकांना नाही. लोक तुमच्या आयुष्यात काही दिवस बोलतील, काही दिवस चर्चा करतील, आणि काही दिवस टीका करतील, आणि नंतर ते त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतील. पण तुमच्या निर्णयाचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागेल. म्हणून तुमच्या आयुष्याचा निर्णय घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा, लोक काय म्हणतील याऐवजी मला खरंच काय हवं आहे? मला खरंच काय करायचं आहे? तुम्हाला काय आवडतं? तुमचं ध्येय काय आहे? तुम्हाला कोणत्या दिशेने जायचंय? आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला भविष्यात स्वतःबद्दल अभिमान वाटावा यासाठी आज काय करायला हवं? हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. आणखीन एक गोष्ट, लोक तुमची तुलना इतरांशी करतील. तो पुढे गेला, ती यशस्वी झाली, त्याने एवढं कमवलं, तिनं हे केलं, तिनं ते केलं, आणि मग तुम्ही स्वतःच्या आयुष्याकडे कमीपणाने पाहायला सुरुवात करता. पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणाचं यश लवकर येतं, कोणाचं थोडं उशिरा. पण उशिरा मिळालेले यश कमी महत्त्वाचं नसतं असं तर नाही आहे. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याची तुलना करण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आजचं स्वतः चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. काल तुम्हाला जे येत नव्हतं ते आज शिकत असाल तर तुम्ही पुढे जात आहात. काल जिथे घाबरत होता तिथे आज प्रयत्न करत असाल तर तुम्ही पुढे जात आहात. काल जिथं हार मानली आहे तिथं आज तुम्ही पुन्हा प्रयत्न करत असाल तर तुम्ही नक्की पुढे जात असाल. यश म्हणजे फक्त मोठं पद, पैसा किंवा प्रसिद्धी नाही आहे. यश म्हणजे स्वतःची भीती ओलांडून पुढं जाणं. आता एक महत्त्वाची गोष्ट, लोकांची टीका झाली तर काय करायचं? टीका 2 प्रकारची असते. एक टीका अशी असते,
जी तुमची चूक दाखवते आणि दुसरी टीका अशी असते जी तुम्हाला खाली खेचण्यासाठी केली जाते. पहिल्या प्रकारची टीका शांतपणे ऐका, कदाचित त्यातून तुम्हाला काही शिकता येईल. दुसऱ्या प्रकारच्या टीकाला मनावर घेऊ नका. प्रत्येक टीकाला उत्तर देत बसू नका, कारण प्रत्येक व्यक्तीला खुश करणं अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगलं काम करा तरी कोणीतरी म्हणेल यात काही विशेष आहे. तुम्ही कितीही मेहनत करा, कोणीतरी म्हणेल याला नशिबानेच साथ दिली. स्वतःची प्रक्रिया नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोण आहात हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला देऊ नका. तुमची किंमत एखाद्या व्यक्तीच्या मतांवर अवलंबून नाही. कोणी तुमचं कौतुक केलं तर तुम्ही महान होत नाही, आणि कोणी तुमच्यावर टीका केली तर तुम्ही कमी होत नाही. तुमची खरी किंमत तुमच्या स्वभावात, तुमच्या प्रयत्नात आणि तुमच्या कर्मात असते. म्हणून आजपासून एक छोटा बदल करा. काही करण्याआधी स्वतःला विचारू नका, लोक काय म्हणतील, त्याऐवजी हे विचारा, ही गोष्ट माझ्या भविष्यासाठी योग्य आहे का? जर उत्तर हो असेल तर सुरुवात करा. लहान सुरुवात करा. चुका होतील, अपयशही येईल, कदाचित लोकही हसतील, पण तरीही पुढे जा. कारण सुरुवात करणाऱ्या व्यक्तीचीच एक दिवस मोठी गोष्ट सांगितली जाते. प्रयत्न करणाऱ्यालाच व्यक्तीला अनुभव मिळतो, आणि पडून उभा राहणाऱ्या व्यक्तीला स्वतःची खरी ताकद कळते. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला जाणवेल, मी लोकांच्या मतांमुळे थांबलो असतो तर आज इथपर्यंत आलोच नसतो. म्हणून तुमच्या स्वप्नांना लोकांच्या भीतीपेक्षा मोठं बनवा. तुमच्या ध्येयाला लोकांच्या मतापेक्षा महत्त्व द्या, आणि तुमच्या भविष्याला आजच्या टीकेपेक्षा जास्त महत्त्व द्या. कारण लोकांचं बोलणं लोकांचं काम असतं, तुमचं काम पुढे जाणे आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर तुमचं आयुष्य कधी सुरू होईल आणि कधी संपेल हेच कळणार नाही. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. लोकांचा आदर करा, पण त्यांच्या मतांचे गुलाम होऊ नका. सल्ला ऐका, पण निर्णय विचारपूर्वक स्वतःचा घ्या. टीका ऐका, पण योग्य तेवढंच मनावर घ्या. आणि लोक बोलू लागले तर प्रत्येक वेळी उत्तर देऊ नका. कधी कधी फक्त हसा आणि तुमच्या मार्गावर पुढे चालत राहा. कारण शेवटी तुमचं आयुष्य लोकांच्या बोलण्याने नाही तर तुमच्या निर्णयांनी घडणार आहे. लोक काहीही म्हणू देत, तुम्ही फक्त चालत राहा.